गावाकडची खरी चव हवी असेल ना तर हे गरमागरम भरीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला बघूया आपण हे भरीत आपण कसं बनवणार आहे। तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। यासाठी मी घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे वांगे। याला भाजून घ्यायचं आहे आणि वरचे साल काढून घ्यायचे आहे। सोबतच मी बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची 4 ते 5 हिरवी मिरची, टमाटर, कोथिंबीर हे घेतलेलं आहे। यानंतर मी आता कढई तापवायला ठेवलेली आहे। कढई तापली की त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल झाल्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे। मोहरी अशी तडतड फुटू द्यायची। मोहरी झाली की त्याच्यामध्ये घालणार आहे मी बारीक कट केलेला कांदा। कांदा हा थोडा तांबूस रंगाचा होऊ द्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये आता टाकणार आहे 4 ते 5 कापलेल्या बारीक हिरव्या मिरच्या। मिरच्या झाल्या की त्याच्यामध्ये घालायचे आहे टमाटर। टमाटर मऊसूर होऊ द्यायचे आहे। यासाठी थोडं मीठ घालायचं आहे जेणेकरून आपलं टमाटर लवकर मऊसूर होऊन येतं। टमाटर झालं की आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले घालणार आहोत। तिखट, हळद, मीठ आणि कस्तुरी मेथी। जास्त मसाल्याचा वापर मी केलेला नाही आहे। असं बघा हे पूर्ण असं मसाला आपला शिजू द्यायचा आहे। मसाल्याने असं तेल सोडलं की याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कोथिंबीर घालायची आहे थोडी। आणि कोथिंबीर झाल्यानंतर जे वांगे होते भाजलेले वांगे त्याचं मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि असं याला परतून घ्यायचं आहे। ही होती आपली आजची रेसिपी। आवडली असेल तर लाईक करा।